हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे रमजान ईद. माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा स्पेशल मेन्यू आहे शिरकुर्मा. अतिशय चविष्ट आणि फारच पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. चला तर मग बघूयात शिरकुर्मा कसा बनवायचा ते. शिरकुर्मासाठी महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे ड्रायफ्रूट्स. इथे मी ड्रायफ्रूट्स घेतले आहेत. त्यात 10 ते 12 काजू, 10 ते 12 बदाम, 10 ते 12 पिस्ता घेतले आणि साधारण 7 ते 8 खारीक घेतले आहेत. आणि हे सर्व ड्रायफ्रूट्स मी रात्रभर भिजत ठेवले. हे अशा प्रकारे मी एकाच वाटीत सर्व ड्रायफ्रूट भिजत ठेवले आहेत. साधारण 8 ते 10 तासांनी हे ड्रायफ्रूट्स मी छान चिरून घेतले आहेत. शिरकुर्मामध्ये मेन ड्रायफ्रूट्स कट करण्याची कला महत्त्वाची आहे. मी इथे 2 चमचे चारोळी घेतले आहेत आणि काजू, खारीक, बदाम आणि पिस्ता हे छान चिरून घेतले आहेत. यातले काही ड्रायफ्रूट्स हे तुम्ही गार्निशिंगसाठी सुद्धा वेगळे काढू शकता. खारीकसुद्धा मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे. आणि मग एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घेऊन त्यात सर्व ड्रायफ्रूट्स छान भाजून घेतले. ड्रायफ्रूट्स तुपावरती परतवताना सर्वात आधी बदाम आणि काजू हे परतवून घ्यायचे आहेत, कारण ते कडक असतात म्हणून त्यांना फ्राय व्हायला वेळ लागतो. आणि बाकी ड्रायफ्रूट्स करपण्याची शक्यता असते जर एकत्र टाकले तर. म्हणूनच काजू बदाम हे आधी फ्राय करून घ्यायचे आणि मग पिस्ता आणि खारीक टाकून ते पुन्हा परतवून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी चारोळी ॲड केली आणि मस्त फ्राय करून घेत आहे. सोबतच आता 3 ते 4 चमचे किसलेले सुके खोबरेसुद्धा ॲड केले आहे. सर्व जिन्नस थोडे लालसर झाले की ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत. मी बाजारातून बारीक शेवई आणल्या होत्या. फार इझिली उपलब्ध होतात ह्या. आता मी 1 ते 1.5 वाटी बारीक शेवया घेतल्या आणि त्यांना हाताने मोडून घेतलेला आहे. त्याच सेम कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकून ह्या शेवई मस्त तुपावर भाजून घेतल्या आहेत. शेवई ह्या अशा रीतीने भाजून घ्यायच्या आहेत. साधारण 4 ते 5 मिनिटे शेवई लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. भाजत असताना त्या कंटिन्यू स्टर करत राहायच्या आहेत, जेणेकरून त्या करपणार नाहीत. तुम्ही आता इथे बघू शकता शेवईचा रंग बदलला आहे. शेवई जर चांगल्या प्रकारे भाजल्या असतील तरच त्यांची टेस्ट शिरकुर्मामध्ये छान लागते. त्यामुळे शेवई तुम्ही काळजीपूर्वक चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. आता मी इथे जाडबुडाची कढई घेऊन त्यात 1 लिटर फुलक्रीम दूध घेऊन ते दूध गरम करायला ठेवलं आहे. दूध थोडं गरम झाल्यावर त्यात 10 ते 12 केसर टाकल्या आणि छान गरम केलं. दूध तापत असताना 3 ते 4 चमचे कंडेन्स मिल्क ॲड केले. ह्या कंडेन्स मिल्कमुळे दुधाला छान घट्टपणा येतो. हे ॲड करत असताना दूध हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते कंडेन्स्ड मिल्क खाली जाऊन चिकटणार नाही. दूध साधारण गरम झाल्यावर आपण घेतलेल्या शेवया त्यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता या स्टेजला मी पाववाटी साखर ॲड करत आहे. इथे मी ऑर्गॅनिक शुगर वापरली आहे.
कंडेन्स मिल्क गोड असते, त्यामुळे साखर थोडी बेतानेच टाकायची आहे. आपण घेतलेले ड्रायफ्रूट्स आता टाकायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे पाव चमचे वेलची पावडर ॲड करत आहे आणि पुन्हा मिक्स करून घेत आहे. वेलची पावडरमुळे खूप छान सुगंध आणि फ्लेवर येतो या शीरकुर्म्याला. हवा असल्यास तुम्ही केवडा इसेन्ससुद्धा टाकू शकता. मला इथे साखर थोडी कमी वाटत होती, त्यामुळे मी इथे अजून 2 चमचे साखर ॲड केली आहे आणि मग पुन्हा मिक्स करून घेतलं आहे. आता तयार झालेले हे सर्व मिश्रण तुम्ही गरम करायला ठेवायचे आहे. तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे. थोडी हलकी उकळी आल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि फ्रेंड्स, शीरकुर्मा बनून तयार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गरम गरम सुद्धा सर्व करू शकता. आता मी हा शीरकुर्मा एका मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतला आहे आणि मस्त गार्निश करून घेतला आहे. गार्निशिंगसाठी मी थोडे ड्रायफ्रूट्स बाजूला काढले होते, त्याचाच इथे वापर करून घेतलेला आहे. माझ्याकडे थोडी टुटी फ्रुटी होती, तीसुद्धा मी इथे ॲड केली. तुम्ही बघू शकता किती अप्रतिम दिसत आहे आणि चवीलासुद्धा एकच नंबर असा झाला आहे हा शीरकुर्मा. घासाघासामध्ये ड्रायफ्रूट्स लागत आहेत. आता मी हे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करत आहे. तुम्ही टेक्स्चरसुद्धा पाहू शकता, किती छान घट्ट असं टेक्स्चर आलेलं आहे. मला पर्सनली शीरकुर्मा हा थंड झाल्यानंतर खायला आवडतो, त्यामुळे मी त्याला थोडा वेळ सेट होण्यासाठी ठेवलेला आहे. शीरकुर्मामध्ये असणाऱ्या ड्रायफ्रूट, साजूक तूप आणि इतर घटकांमुळे ही रेसिपी फार हेल्दी आणि न्यूट्रिशियस बनते. साधारण तासाभरांनी तुम्ही हा शीरकुर्मा खायला घेऊ शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशी पौष्टिक रेसिपी घरी बनवून सगळ्यांना खाऊ घाला, नक्की आवडेल. आणि अशा छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खाओ, खिलाओ और खुश रहो. थँक यू.